श्री गुरुचरित्र कथासार गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू अध्याय 16. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे. श्री गुरूंनी तिथे वर्षभर वास्तव्य केले. त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो. एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्री गुरूंकडे आले व म्हणाले, स्वामी, मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही, त्यामुळे मनःशांती नाही. कृपया मला मार्ग दाखवा. माझे गुरु निष्ठुर आहेत. त्यांनी मला ज्ञान दिले नाही, कष्टमून मात्र घेतले. त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे. तेव्हा श्रीगुरु म्हणाले, महोदय, गुरूंचा त्याग म्हणजे आत्मघात. माझ्या दृष्टीने तुम्ही गुरुद्रोही आहात. जो गुरूंना सर्व भावे शरण जातो, गुरु आज्ञेचे तत्परतेने पालन करतो, त्या शिष्याला ज्ञान, सिद्धी, देवांचे आशीर्वाद या सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात. मी तुम्हाला आदर्श गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो, ऐका. द्वापार युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. अरुणी, वेद आणि उपमन्यू हे त्यांच्यापैकी तिघे. ऋषी धौम्य आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेत असत आणि कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तात्काळ कृपा करत असत. एके दिवशी त्यांनी अरुणींना शेताला पाणी देण्यास सांगितले. त्यानुसार ते शेतावर गेले. जवळच एक कालवा वाहत होता. एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बंधाऱ्याने अडवणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी जागा निवडली आणि शिळा टाकून बंधारा घालण्याचा प्रयत्न करू लागले. पण पाण्याच्या जोरामुळे तो टिकेना. तेव्हा प्राण गेले तरी चालतील, पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून बंधाऱ्याचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तिथे ते स्वतःचे आडवे झोपले. हा प्रयत्न सफल झाला. प्रवाह अडला व शेताला पाणी मिळाले. रात्र झाली तरी ते परतले नाहीत. तेव्हा चिंतामग्न धौम्य ऋषी मशालींच्या उजेडात त्यांना शोधण्यासाठी आले. शेताला पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले, पण अरुणी कुठे दिसले नाहीत. त्यांनी हाका मारल्या तेव्हा ते प्रवाहातून बाहेर आले. ते थंडीने गारठून गेले होते, पण त्यांच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते. तेव्हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर ऋषी धौम्यांनी गुरुकार्यासाठी प्राण्यांचीही पर्वा न करणाऱ्या अरुणींना वात्सल्याने जवळ घेतले व आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने ते तात्काळ महाज्ञानी झाले. धौम्य ऋषींनी वेदांना त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करायला सांगितले. पीक तयार झाल्यावर त्यांनी कापणी व झोडपणी करून खड्यात धान्याची रास तयार केली. मग ते आश्रमात आले. धौम्य ऋषींनी वेदांना रेडा झुंपलेला एक गाडा दिला. तो गाडा घेऊन वेद शेतात गेले. त्यात 2 खंडी साळी भरली व ते परत आश्रमाकडे निघाले. पण रेड्याला गाडा ओढवेना. मग जोखडात मान अडकवून वेदही गाडा ओढू लागले. मार्गात रेडा चिखलात रुतला असता वेदांनी त्या रेड्याला सोडले आणि महत् प्रयासाने गाडा बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्यांचा आधार देऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला. धौम्य ऋषींनी धावत जाऊन त्यांच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडवला आणि स्वहस्ते त्यांचा घाम पुसला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यांनाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले. उपमन्यू धौम्य ऋषींची गुरे राखायचे. त्यांच्या अति खाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्यांची विद्याभ्यासात प्रगती होणार नाही, म्हणून आश्रमातून त्यांना मोजकेच अन्न दिले जायचे. म्हणून भूक भागवण्यासाठी ते भिक्षा मागायचे. ही गोष्ट धौम्य ऋषींना कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितली. मग ते 2दा भिक्षा मागू लागले. धौम्य ऋषींनी तीही भिक्षा आश्रमात देण्यास सांगितले. मग उपमन्यू वासरे गायीचे दूध पिताना गायीच्या आचळातून जो अतिरिक्त पान्हा वाहायचा ते दूध पिऊन भूक भागवू लागले. धौम्य ऋषींनी त्यालाही प्रतिबंध केला. एकदा उपमन्यू यांनी रुईच्या झाडातून ओघळणारा चीक द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला. त्या चिकाचा काही अंश डोळ्यात गेलेले उपमन्यू यांना अंधत्व आले. ते रानामध्ये चाचपडत हिंडू लागले. तिथे अडखळून एका आडात पडले आणि आता गुरेवासरे हरवतील या चिंतेने रडू लागले. रात्री धौम्य ऋषींनी शोध घेऊन उपमन्यू यांना शोधून काढले. उपमन्यू यांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्री गुरूंनी उपमन्यू यांना अश्विनी कुमारांचे स्मरण करायला सांगितले. तेव्हा अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यू यांना पुन्हा दृष्टी आली. ते आडातून बाहेर आले. ते अत्यंत प्रामाणिक व भोळे होते. त्यांनी भूक भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही.
त्यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी त्यांनाही ज्ञानसंपन्न केले. त्यानंतर या उपमन्यू यांची खूप कीर्ती झाली. श्रीगुरु म्हणाले, विप्रवर्य, अशा प्रकारे विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्यांना गुरुकृपेची लवकर प्रचिती येते. पण तुमच्यासारख्या अधमांना शेवटी नरकच प्राप्त होणार. तेव्हा तो ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाला. त्यावेळचा त्यांचा मनोभाव जाणून श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले आणि आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना सज्ञान केले. मग श्रीगुरूंच्या आज्ञेने त्या ब्राह्मणाने त्यांच्या गुरूंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागले. त्यानंतर श्रीगुरूंनी कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी गावी वास्तव्य केले. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 16 समाप्त.